सकाळच्या सेशनला होतात. सकाळी काही एक्सरसाइज केल्या होत्या का तुम्ही? माईक तुमचा अनम्यूट करू शकता तुम्ही. बर बर बर, सकाळी का? हो, केल्या होत्या ना. केल्यात का एक्सरसाइज? चार चार एक्सरसाइज केल्या होत्या मी. बर बर, छान. कसं वाटलं मग एक्सरसाइज करून? मस्त वाटलं आज. जमल्या का? करता आल्या एक्सरसाइज तुम्हाला पूर्ण? की जास्त उघड करता वाटले आले काही? थोडस. नाही, पोटाला ताण यायचा थोडासा. त्यावरती ताण येत होता ना. या एक्सरसाइज मध्ये आपण हम्म, एक्सरसाइज ज्या सिलेक्ट केलेल्या आहेत त्या मुख्यत्वे करून हम्म. पोटाची चरबी कमी होण्यासाठीच आपण केलेल्या आहेत पूर्ण. ज्याने तुमच्या हो हो मांड्यावरती जास्त प्रमाणात ताण येईल. मांड्यावरची बॅक साईडची आणि पोटावरची जी चरबी आहे ती अधिक प्रमाणात कमी हो करण्यासाठीच आपण त्या एक्सरसाइज पूर्ण त्या पद्धतीने ठरवलेल्या आहेत. तर त्या हो हिशोब त्या एक्सरसाइज केल्याने तुमची भूक जी आहे ती भूक पण तुम्हाला कमी लागते परत. आणि फक्त हो. एक्सरसाइज नंतर तुम्ही पाण्याचं प्रमाण जास्तीत जास्त वाढवायचं. पाणी जेवढं जास्तीत बर. जास्त पिता येईल तुम्हाला, म्हणजे पाणी पिले की घामावाटे जे आहे ते सर्व तुमची चरबी डिझॉल्व झाल्यानंतर घामावाटे सर्व तुमचं एक्स्ट्रा फॅट जे आहे ते कमी व्हायला लागतं. त्यासाठी ते हो. एक्सरसाइज कंटिन्यू सुरू ठेवायची आता. आणि डाएट प्लॅन फॉलो करताय का तुम्ही? सुरू केलंय का तुम्ही? नाही सर. नाही सर, डाएट प्लॅन मी तिकडे कोल्हापूर, पंढरपूरला होतो 2-3 दिवस, बरं, बरं, त्याच्यामुळे बरं. डाएट प्लॅन नाही झाला फॉलो. चालेल, ठीक आहे. आता जेवढं आहे जेवढे 2-3 दिवस तेवढं कंटिन्यू फॉलो करा. त्यानंतरही तुमच्या त्या हो ग्रुपमध्ये पूर्ण त्या सगळ्या गोष्टी राहतील. त्या हो कंटिन्यू व्यवस्थित फॉलो करा. तर प्लॅनिंग आहे आपला हो प्रत्येक 7 दिवसांचा समोरचा घ्यायचा. पण जे लोक सिरियस असतील, जे कंटिन्युअसली वेळ देतील, सगळ्या गोष्टी करू शकतील, अशाच लोकांसाठी फक्त तो ठेवणार आहे आपण. तर त्यात याच्यापेक्षा अजून थोडं इम्प्रुव्हमेंट राहील अजून. आणि तो अजून हो. इफेक्टिव्ह प्रोग्राम राहील तो. त्या नाही, पद्धतीने काहीच आपण. अडचण नाही आता. हे त्याच्यानंतर वेळ आहे भरपूर, काहीच बस बस, प्रॉब्लेम ठीक आहे ठीक आहे. नाही, करा करा. तुम्हाला निश्चित त्याने खूप चांगला फायदा जाणवायला लागेल. फक्त आता काय करा, नाही. आता एक्सरसाइज करताय ना तुम्ही, तर आज रात्री अगोदर तुमच्या सगळ्यात अगोदर साईज घेऊन टाकायच्या. पोटाची साईज, मांड्यांची, दंडांची, हो. छातीची, या सगळ्या साईज घेऊन ठेवा. म्हणजे तुम्हाला एक्सरसाइज बर. केल्यानंतर किती फरक पडतो ते कळायला लागेल तुम्हाला. काही फिरणं वगैरे अगोदर बर. काही सुरू होतं का तुमचं, का काहीच सुरू नव्हतं? नाही, अगोदर मी जवळजवळ 3-4 किलोमीटर फिरायचो. बर. आणि मी आर्ट ऑफ लिव्हिंगचं शिबिर केलं होतं 7 दिवस. तर मी अच्छा. सकाळी ते सुदर्शन क्रिया हो. आणि योगासनं करायचो मी. छान छान छान, ते सुरू ठेवा. वज्रासनात बसून. हो. हो. त्याने काही फरक वाटला का मग तुम्हाला? काही वजन लॉस, फॅट लॉस? त्यानं मला आतून आतून व्यवस्थित वाटायचं. हा. दिवसभर उत्साह वाटायचा, पण बरोबर वजनात बरोबर. माझ्या तीळ मात्र फरक नाही पडला. बर, इंटरनल शक्ती वाढते त्याने, वज योगन बाकीच्या याने. हो आता मला एक सांगा, तुम्ही तुम्ही रोज 3-3 3.5 किलोमीटर फिरता, ठीक आहे? हो. आज तुम्ही साधारणतः एक 15 ते 20 मिनिटाची एक्सरसाइज तुम्ही केली. तर या हा. एक्सरसाइज मध्ये आणि तुम्ही जेवढं फिरता त्यामध्ये तुम्हाला काय हं. फरक, काय वाटला तुम्हाला, काय फरक जाणवला? नाही, त्याच्यापेक्षा याच्यात जास्त फ्रेश होऊ लागलो मी, कारण यात एकदम एवढं एक्झर्शन जे मोकळं झालं वाटायला तुमचं लागलं. 20 मिनिटात, तेवढं तुमचं हो. एका तासाच्या फिरण्यात तरी एक्झर्शन व्हायचं का? नाही नाही, होत नव्हतं तेवढं. बरोबर आहे की नाही? म्हणजे या वीस हो मिनिटात जे काम तुमचं झालं ते तुमचं 1 तास फिरून सुद्धा तेवढं काम नाही होऊ शकत, तेवढा घाम नाही निघू शकणार तुमच्या शरीराचा. एवढं तुमचं फक्त 20 मिनिटात बरोबर. घाम गेला असेल. आणि त्याच हो वेळेस काय की शरीर जेव्हा आपलं हिट व्हायला लागेल, ज्यावेळेस आपल्या शरीराची उष्णता वाढायला लागेल, त्याच वेळेस चरबीची ती हं. चरबी डिझॉल्व्ह व्हायला लागते. आपण फिरताना काय करतो, बरोबर. आपण गप्पा मारत शांततेत आरामात असं फिरतो, पण त्याचा तेवढा आपल्या हं. वरती प्रेशरच पडत नाही. त्यामुळं ते आपले जे फॅट लॉस आहे ते फॅट लॉस होत नाही. कारण फॅट लॉस कोणते, आपलं तूप जर असलं डब्यातलं, तर त्या तुपाला आपल्याला गरम करावं लागतं तेव्हाच ते वितळतं. बरोबर आहे की हो नाही? तर त्याच पद्धतीने फॅट जे असतं ते मसलच्या वरती फॅट साचलेलं असतं. ज्यावेळेस तुमच्या मसल उष्ण व्हायला लागतील, त्यात एक उष्णता तयार होईल, त्याच वेळेस वरची जी चरबी आहे ती चरबी डिझॉल्व्ह व्हायला लागते. आणि मग ती चरबी हो जी आहे ती घामा वाटे, आपल्या लघवी वाटे, संडास वाटे, त्या वाटे सर्व गोष्टी बाहेर निघतात. त्याला टॉक्झिन्स म्हणतो आपण. टॉक्झिन जे शरीराच्या बाहेर जसे जातात त्या पद्धतीने त्याच वेळेस चरबी आपली बाहेर निघत असते. ठीक आहे, चालेल. सर, एक प्रश्न होता मला. ते हा, बोला चणे ना आहे बोला ना ना. उकडलेले, तर ते चणे पचत नाही बघा, माझं पोट फुगतं मटकी किंवा चणे जर खाल्ले. बर, मटकी किंवा चणे खाल्ले तर पोट फुगतं तुमचं. तुम्ही हा. कसं खाताय का, मला ते सांगा अगोदर, कसं खाताय तुम्ही? नाही नाही नाही, मी म्हणजे शिजवून खात होते बर. मटकी. आणि चणे पण शिजवूनच खातो. आता काय करायचं तुम्ही, तुमचं पोट जर गॅसेस पकडतं किंवा तुम्हाला बाकीचा प्रॉब्लेम हो येतो, तर त्याला चांगलं मोड येऊ द्यायचं आधी, ठीक आहे? चांगले मोड हो आलेले घ्यायचे. त्यानंतर त्याला काय करायचं, 1-2 चमचे तिळाचं तेल घ्यायचं.
2 चमचे तिळाच्या हम्म. तेलामध्ये त्याला फ्राय करायचं. आणि फ्राय करताना त्यावरती फक्त शेंदे मीठ टाकायचं, साधं मीठ वापरायचं नाही. शेंदे मीठ बर. किंवा काळं मीठ, शेंदे मीठ सगळ्यात चांगलं. ठीक आहे. आणि तसं तुम्ही हो. खाऊन बघा. त्याने तुम्हाला निश्चित तुम्हाला काही प्रॉब्लेम येणारच नाही. बर. कारण काय आहे की प्रोटीन्सचं प्रमाण जास्तीत जास्त वाढण्यासाठी आपल्याला कडधान्यांचा समावेश करणं अतिशय गरजेचं आहे. हो. त्यामुळे तुम्हाला कडधान्य वाढवलेच गेले पाहिजे. हो. आलं लक्षात? हो सर. अजून एकदा करून बघा, एक 4-5 दिवस परत एकदा तुम्ही. मग त्यानंतर जर तुम्हाला काही बर अडचण बर. वाटली तर मग मला सांगा, मग मी सांगतो तुम्हाला परत काय करायचं काय नाही त्यात तर. हं? हो. चालेल. परत दुसरं कोण आहे? ओप्पो सीपीएच कोण आहे? अनिल भाऊ आहेत का? दुसरं कोण आहे? अनम्यूट करा तुम्हाला पण. कारण आपल्याला पूर्ण चर्चा आता वन वे नाही करायची, आपल्याला दोन्ही साईडनी सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. तरच आपल्याला व्यवस्थित प्रकारे समोर जाता येईल. कोण हा दुसरा जण जॉईन झालेलं? ओप्पो सीपीएच कुणाचा मोबाईल आहे हा? तुम्ही अनम्यूट करू शकता एक स्वतःला तुम्हाला. चॅट बॉक्स मध्ये लिहायचं ते चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता. गायकवाड मॅडम आहेत का? चालेल, ठीक आहे. जाऊ दे, आपण डायरेक्ट दुसऱ्या टॉपिकला आपण चर्चा करू. आजचा मी डाएट प्लॅन तुम्हाला पाठवलेला होता. तो डाएट प्लॅन उद्याचा आपला डाएट प्लॅन पाठवलेला आहे, तो एकदा तुम्ही बघितला असेलच कदाचित. नसेल तर एकदा परत एकदा तो वाचून घ्या संपूर्ण डाएट प्लॅन. त्यामध्ये जर काही अडचणी वाटत असतील तुम्हाला तर तुम्ही सेशनच्या एंडिंगला पण विचारू शकता. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला आज एक मी एक नवीन टॉपिक घेणार आहे. जसं आता मी मिसाळ साहेबांना बोललो की आपल्या शरीरातले जे चरबी जे असते ते डिझॉल्व्ह होऊन, कारण चरबी एक विषारी घटकामध्येच मोडलं जातं, तर ते आपल्या घामावाटे किंवा लघवी वाटे ते आपल्या शरीरातले टॉक्झिन्स सर्व बाहेर फेकले जातात. तर नेमके शरीरातले टॉक्झिन्स म्हणजे नेमकं काय असतं, ते आपल्या शरीरामध्ये कसे तयार होत जातात, आणि टॉक्झिन्स आपल्या शरीराबाहेर घालवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, या विषयावरती आपण आज बोलणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपण बऱ्याच वेळेस ऐकतो की बाबा बॉडी डिटॉक्स करणं गरजेचं आहे, शरीर डिटॉक्स करणं गरजेचं आहे. मग डिटॉक्सिफाईड हे काय असतं नेमकं? तर आपलं शरीर जे असतं ते आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे विषारी पदार्थ जे असते शरीरामध्ये साठत जातात, ते आपल्याला बाहेर कसे टाकता येतील याच्याबद्दलच आज आपण बघणार आहे. जसं आपली कोणती एखादी गाडी असते किंवा एखादं मशीन असतं, किंवा आपलं घर असतं. तर आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्याला नियमित साफसफाई स्वच्छता करावं लागते, तरच ते घर स्वच्छ आणि सुंदर राहतं, निरोगी राहतं. तसंच मशीन पण एखादी जर तिला व्यवस्थित आपण नेहमी करता ऑइलिंग केलं, साफसफाई केली तिच्यामध्ये, तरच ते मशीन अधिक उत्तम प्रकारे चालतं आणि तिची जी मर्यादा आहे, जीवन मर्यादा आहे, ती अधिक प्रमाणात वाढते. जर एक आपली गाडी असली, आपण तिला सर्व्हिसिंगच केली नाही लवकर, जशी आहे तशीच चालवत राहिलो तिला, तर तिचं इंजन काय होतं, ब्लॉक होऊन जातं, इंजन त्याचं खराब होऊन जातं. आणि मग आपल्याला नको तेवढा खूप अधिक प्रमाणात खर्च करावा लागतो. नाही तर मग तरी ते काम नाही झालं तर मग आपल्याला गाडी विकून टाकावी लागते. पण इथे प्रॉब्लेम असा आहे की आपण आपलं शरीर विकू शकत नाही. एक तर नंतर मग आपल्याला आपल्या शरीरासाठी खूप अधिक प्रमाणात पैसे लावावे लागतात हॉस्पिटलला, आणि त्यानंतर त्याला तात्पुरता काहीतरी डागडुगी अशी करावी लागते. पण परमनंटली तो रिलीफ नसतो. बरोबर. जसं आता आपण बऱ्याच वेळेस आपण अँजिओप्लास्टी करावं लागते, बायपास करावं लागतं. तर ते काय करावं लागतं, तर आपल्या ज्या वेन्स आहेत तर त्या वेन्स आर्टरी ब्लॉक होतात. मग त्या ब्लॉक झाल्या तर मग आपल्याला एक बायपास द्यावं लागतं किंवा त्यामध्ये एक स्प्रिंग टाकून आपल्याला अँजिओप्लास्टी करावं लागते. बरोबर. तर ह्या गोष्टी मुळात त्यामध्ये होऊच नाहीत, त्यामध्ये कोणतेही ब्लॉकेजेसच होऊ नयेत किंवा आपल्या शरीरामध्ये अधिक प्रमाणात विषारी घटक किंवा मळ साचूच नाही, यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपल्या शरीराची आपण क्लिनिंग कशी केली पाहिजे. आपण बाहेरून तर आंघोळ करून आपल्या शरीराची निगा राखतो, पण इंटरनली आपली निगा राखण्यासाठी आपण काही करतो का? आपण भारतीय संस्कृतीमध्ये राहतो, त्यामुळे आपण कळत न कळत या गोष्टी आपण करतो. ठीक आहे. त्यामुळे खूप जास्त अशी चिंता करण्याची गरज नाहीये. पण अजून जास्त प्रभावी पद्धतीने आपण काय केलं पाहिजे आणि कसं करू शकतो, त्याबद्दल काही थोडक्यात तुम्हाला गोष्टी मी सांगणार आहे. ठीक आहे. तर हे जे साचत जातं, तर हे कशामुळे साचतं,
जे विषारी घटक आहेत ते आपल्या शरीरामध्ये का साचतात, तर आपल्या चुकीच्या आहाराच्या सवयीमुळे. दुसरा गोष्ट, आपल्या आजूबाजूला जे प्रदूषण आहे या प्रदूषणामुळे जे टॉक्झिन्स आहेत ते अधिक जास्त प्रमाणात साचायला लागतात. त्यानंतर रासायनिक पदार्थामुळे. आजकाल तर आपल्या सर्व खाण्यापिण्यामध्ये, फळांमध्ये, भाज्यांमध्ये सर्व पेस्टिसाइड्स आहेत, कीटकनाशक आहेत, हे पण सर्व रासायनिक पदार्थ आहेत कम्प्लिटली. तर हे सर्व विषारी घटक आहेत आपल्या शरीरासाठी. हे सर्व विषारी घटक आपल्या शरीरामध्ये साठत जातात अधिक प्रमाणात. सध्याच्या याच्यात तर आपल्या ह्याच्यात प्लास्टिक्स हे सुद्धा अधिक प्रमाणात आपल्या शरीरामध्ये जात आहेत. आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सर्व जे प्लास्टिकचे ग्लास, प्लास्टिकचे कंटेनर, सगळ्या गोष्टी, प्लास्टिकचे चमचे, प्लास्टिकचे जे पण आपण सामान वापरत आहोत, या सगळ्या सामानांमधून आपल्या शरीरामध्ये अधिक प्रमाणात प्लास्टिक सुद्धा जाते. हे पण एक अत्यंत विषारी घटक आहे. तर हे आपलं जे शरीर आहे, हे आपलं योग्य पद्धतीने जर डिटॉक्स नाही झालं, हे शरीरातले आपले विषारी घटक जर बाहेर जर नाही गेले, तर त्यामुळं काय होतं, तर आपलं शरीर जे आहे, शरीर आपलं आरोग्य आजारी पडायला लागतं. आपल्या आरोग्याची हानी व्हायला लागते आणि आपली जी इम्युनिटी सिस्टीम आहे ती सुद्धा कमकुवत व्हायला लागते, वीक होते. त्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळेस डिटॉक्स न झाल्यामुळे आपल्याला थकवा जाणवायला लागतो, आपल्याला अपचन व्हायला लागतं. थोडंही जेवण जरी केलं तर पोट गच्च गच्च व्हायला लागतं, खाल्लेलं अन्न पचत नाही व्यवस्थित. त्याच्यामुळेच आपलं मग वजन वाढायला लागतं, आपल्या त्वचेला अधिक प्रमाणात प्रॉब्लेम्स यायला लागतात आणि आपली जी एनर्जी लेवल आहे, ही एनर्जी लेवल सुद्धा खूप जास्त प्रमाणात कमी व्हायला लागते. अशा खूप साऱ्या अडचणी आपल्या पुढे येत जातात. त्याने भरपूर प्रमाणात आपल्या शरीराच्या आरोग्याची हानी व्हायला लागते. त्यामुळं आपलं शरीर जे आहे हे स्वतःच, मी तुम्हाला अगोदर बोललो तसंच की नैसर्गिक क्लिनिंग सिस्टीम पण आहे आपल्या शरीराची. फक्त त्याला मदत करायसाठी काय करावं लागणार आहे आपल्याला, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला योग्य आहार, विहार, जीवनशैली आणि व्यायाम. बस, या जर तुम्ही जर 4 प्रकारच्या गोष्टी जर अंमलात जर आणल्या, तर तुमची बॉडी 100% खूप चांगल्या पद्धतीने डिटॉक्स होऊ शकते. तुम्हाला कधी कधी शरीर थकल्यासारखं कधी वाटतं का, किंवा अपचन होतं का? किती लोकांना असं वाटतं? तर बऱ्यापैकी लोकांना 8-15 दिवसातून, महिन्यातून तरी या अशा गोष्टी होतातच होतात. बरोबर. आता हे जे बॉडी डिटॉक्स करण्यासाठी जसं कोणत्याही मशिनीमध्ये वेगवेगळे स्पेअर पार्ट्स असतात, ठीक आहे, की त्या स्पेअर पार्ट्सची आपण क्लिनिंग केली की पूर्ण मशीन, पूर्ण आपली गाडी असेल, व्हेकल असेल, ते व्यवस्थित चालायला लागतं. तसे आपल्या शरीराचे कोणते कोणते अवयव आहेत? तर पहिला अवयव म्हणजे लिव्हर, त्यालाच आपण यकृत सुद्धा म्हणतो. हे सगळ्यात पहिलं आपल्या शरीराचं एक फिल्टर आहे. जे काय करतं, यकृत काय करतं आपलं, तर शरीरातील सर्व रक्त जे आहे, ते सर्व रक्त स्वच्छ करायचं काम करतं. त्यामध्ये सगळं अन्न पचन करण्याचं काम सुद्धा आपल्या लिव्हर तर्फे होत असतं. बरोबर. आणि शरीरातले जे टॉक्झिन्स आहेत, ते टॉक्झिन्स काढण्याचं काम सुद्धा यकृत अधिक प्रमाणात करत असतं. त्यामुळे आपण बघतो की अल्कोहोल घेणारे लोक, म्हणजे दारू पिणाऱ्या लोकांचं सर्वात अगोदर यकृत खराब होतं, लिव्हर खराब होतं, लिव्हरवरती सूज येते. बरोबर. लिव्हरवरती सूज आल्यामुळे काय होतं, मग डायजेशन प्रॉपरली होत नाही. त्यामुळे त्यांना अपचनाचे, डायजेशनचे सगळे प्रॉब्लेम सुरू होऊन जातात. त्यानंतर मग पोट मग फुगायला लागतं, पोटामध्ये पाणी तयार व्हायला लागतं, कारण शरीरातले जे टॉक्झिन्स आहेत, विषारी घटक जे आहेत, ते बाहेरच पडत नाहीत. त्याच पद्धतीनं दुसरं जे आपला अवयव आहे ते म्हणजे किडनी. बरोबर. तर तुमचं आता सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगतो लिव्हर, की तुम्हाला लिव्हर जर तुमचं कमजोर जर असेल, तर त्यामुळं तुमचं फॅट लॉस जे आहे ते योग्य पद्धतीने होऊ शकत नाही, कारण तुमच्या डायजेशनची प्रक्रियाच मुळात बिघडलेली असते. त्यामुळे न पचलेलं अन्न हे अधिक प्रमाणात तसंच साठून राहतं. त्यामुळे मग परत फॅट वाढणं, बाकीच्या गोष्टी, अनडायजेशन होणं, अशक्तपणा वाटणं, या सगळ्या गोष्टी होतात. तर हे तुम्हाला यकृत सुधारण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काही नैसर्गिक गोष्टी, आयुर्वेदिक गोष्टी आहेत. काय तर साधं साधं लिंबू पाणी, तुम्ही रोज सकाळी लिंबू पाणी पिऊ शकता, आवळा ज्यूस पिऊ शकता, किंवा एक आवळा खाऊ शकता, किंवा जेवण झाल्यानंतर आवळा सुपारी खाऊ शकता. दुसरी गोष्ट, तुळस आणि हळद यांचा काढा प्यायचा. बरोबर. तुम्ही बघितलं असेल, कोरोनाच्या पिरियडमध्ये सर्वात जास्त इम्युनिटी देण्याचं काम जर केलं असेल, तर आपल्याला तुळस, हळद, दालचिनी, हे जे मसाल्याचे आपले पदार्थ आहेत, परत मिरे, लवंग, या गोष्टींनी सगळ्यात जास्त आपल्याला फायदा झालेला आहे. तर या सर्व गोष्टी आपल्या लिव्हर, यकृत मजबूत ठेवण्यासाठी, त्याचं पोषण करण्यासाठी
सर्व टॉक्झिन शरीरातले बाहेर काढण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्यानंतर मी बोलत होतो किडनी बद्दल तुम्हाला. तर किडनी सगळ्यांना, आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की किडनी काय करते, की आपल्या शरीरामधलं जे पाणी आहे ते सर्व काही फिल्टर करून आपल्या शरीरातले सर्व विषारी घटक किडनीद्वारे लघवी वाटे आपल्या शरीराच्या बाहेर टाकले जातात. बरोबर. तर किडनीमध्ये सर्व पाणी जे शरीरामधलं आपण जे काही पाणी पितो ते पाणी पिल्यानंतर सर्व शरीरामध्ये फिरल्यानंतर त्यानंतर किडनीमधून ते पूर्ण हे होतं, प्युरिफाईड केलं जातं. त्यानंतर चांगलं पाणी हे शरीराच्या पोषणासाठी वापरलं जातं आणि अतिरिक्त जे पाणी जे तर त्यामध्ये टॉक्झिन्स मिक्स करून ते आपल्या शरीराच्या बाहेर टाकलं जातं. जर तुमची किडनी जर व्यवस्थित काम करत नसेल, जर तुम्ही तुमच्याकडून खूप कमी पाणी पिल्या गेलं तर काय होतं की मूत्रपिंडाची म्हणजे किडनीची जी कार्यक्षमता आहे ती कमी होत जाते. त्यामुळे काय होतं, किडनीची कार्यक्षमता जर तुमची कमी झाली तर हातापायावरती सूज येणं, चेहऱ्यावरती सूज येणं, हे सर्व प्रॉब्लेम्स आपल्याला दिसायला लागतात. त्यामुळे किडनी जर आपल्याला व्यवस्थित ठेवायची असेल, किडनीचं जर फंक्शनिंग आपल्याला व्यवस्थित करायचं असेल तर दिवसातून कमीत कमी एक 3 ते 4 लिटर पाणी आपण पिलं पाहिजे. त्यासोबतच तुम्ही नारळ पाणी सुद्धा पिऊ शकता. त्याने सुद्धा आपल्या किडनीच्या फिल्टरेशनवरती खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो. तिसरा अवयव म्हणजे आपले आतडे, इंटेस्टाईन. बरोबर. तर आतड्यावरती सगळ्यात जास्त परिणाम जो होतो तो भाजीपाला म्हणजे जे आपण पेस्टिसाइड युक्त फळं खातो, भाजीपाला खातो, जे पेस्टिसाइड युक्त आहे, रासायनिक आहेत, तर ते डायरेक्टली आपल्या गट हेल्थवरती प्रॉब्लेम्स क्रिएट करतात. कारण ते सर्व जे आपलं अन्न आहे त्या अगोदर आपल्या स्टमकमध्ये जातं, स्टमकमधून आतड्यांकडे पचवण्यासाठी जातं. तर ते पचवण्यासाठी जात असताना त्याला विषारी घटक सुद्धा पचवावे लागतात आणि विषारी घटक बाजूला करावे लागतात आणि योग्य त्यांना आपल्या शरीरासाठी कार्यक्षमतेसाठी वापरले जातात. ते टॉक्झिन्स जे ते टॉक्झिन्स तिथे आतड्यामध्येच पडून राहिल्यामुळं जे आतडे त्या आतड्यावरती सूज येणं, आयबीएसचा प्रॉब्लेम होणं. आता तर खूप साऱ्या लोकांना आयबीएसचा त्रास होतो. बरोबर. आयबीएस म्हणजे काय, मग त्यामुळं अपचन होणं, गॅसेस होणं, आतड्यावरती सूज येणं, या सगळ्या गोष्टी होतात. तर तुम्हाला गट हेल्थसाठी काय करायचंय, तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे मी, की रोज सकाळी सकाळी तुम्ही सकाळी आणि रात्री झोपताना 1-2 ग्लास कोमट पाणी आपल्याला प्यायचंय. त्यामध्ये तुम्ही शेंदे मीठ टाकू शकता, थोडे लिंबू टाकू शकता, हळद टाकू शकता. या पद्धतीने जर ते घेतलं जेवणाच्या अगोदर तर जे पाणी आहे ते पाणी कम्प्लिटली आपल्या आतड्यांपर्यंत पोहोचतं. त्यामुळे ते जे टॉक्झिन्स आहेत ते टॉक्झिन्स सर्व आपल्याला बाहेर निघायला खूप जास्त प्रमाणात मदत होते. आणि टॉक्झिन्स होऊच नाही याच्यासाठी काय केलं पाहिजे, की सेंद्रिय भाजीपाला, जसं मी तुम्हाला कालच्या ह्याच्यामध्ये बोललो होतो, की जास्तीत जास्त प्रमाणात आपण सेंद्रिय भाजीपाल्यांचा वापर जास्त केला पाहिजे. फळं त्या पद्धतीने खाल्ले पाहिजे. जेवढं रासायनिक आपल्याला बंद करता येईल किंवा पॅकिंग फूड्स आपल्याला बंद करता येईल तेवढं बंद केलं पाहिजे. तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता किंवा काळाच्या किंवा आपला हर्बल काढा वगैरे घेऊ शकता. त्यानंतर गट हेल्थसाठी सर्वात चांगलं आहे, अमृत म्हटलं जातं, ते म्हणजे ताकाला. बरोबर. तुम्ही ताक पिऊ शकता. ताक प्यायचं तुम्हाला तर रोज सकाळी तुम्ही जेवणासोबत किंवा जेवणानंतर थोडे जिरे मिरे पूड टाकून त्या ताकामध्ये थोडे शेंदे मीठ टाकून असं रोज जर तुम्ही ताक जर घेतलं तर ज्यांनाही आतड्यांची समस्या आहे किंवा आयबीएसचा प्रॉब्लेम आहे तर त्यांना जर तुम्ही 1 महिना जर ताकावर जरी तुम्ही ठेवलं, त्यांना रोज सकाळी बाबा फक्त ताकच प्यायचं किंवा थोडं काही जेवण करून तुम्ही जर ताक जर जास्त प्रमाणात भरपूर प्रमाणात जर पिलं तर त्याने तुमचे आतडे जे ते आतडे अगदी मजबूत व्हायला लागतात. त्याच्यानंतर तुम्ही तुपाचा वापर जास्तीत जास्त करावा. तुपाने फॅट वाढत नाही अजिबात, बरं का. बऱ्याच जणांच्या मनात शंका येते की तुपाने कोलेस्टेरॉल वाढेल किंवा फॅट वाढेल. तर बॅड फॅट हे तुपामध्ये नाही. म्हणजे त्यामध्ये आपण जर मिळालं आपल्याला तर गाईचं तूप हे सगळ्यात सर्वोत्तम मानलं जातं. डालडा वगैरे यामध्ये कोलेस्टेरॉल खूप जास्त प्रमाणात असतं. तर त्यामुळे त्या गोष्टी वर्ज्य कराव्यात. पण गाईचं तूप हे जर आपण रोज सकाळ संध्याकाळ 2-2 चमचे जर तूप जर आपण जर घेतलं तर आतड्यांच्या सगळ्या आजारापासून आपल्याला आराम मिळतो. तसेच आपल्या आतड्याला डिटॉक्सिफाय होण्यासाठी सुद्धा खूप अधिक प्रमाणात मदत होते. त्यानंतरचा चौथा अवयव आपला ते म्हणजे आपली स्किन, आपली त्वचा. बरोबर. बऱ्याच जणांना उन्हाळ्यामध्ये त्वचा कोरडी पडणे, त्यानंतर रॅशेस येणे, हे सगळ्या ज्या गोष्टी होतात या फक्त आपल्या शरीरामध्ये जे काही विषारी घटक असतात त्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात आणि ते विषारी घटक बाहेर पडत असताना मग ते त्रासदायक
करूनच, त्रास देऊनच आपल्याला ते बाहेर निघतात. त्यामुळे घामोळ्या येणे, फोड येणे, बऱ्याच जणांना मुरूम होतात, त्वचा काळवंटते, त्यानंतर काय म्हणता येईल की बरेचसे त्वचेचे आजार, सोरायसिस वगैरे सुद्धा, हे सगळे जे त्वचेचे आजार आहेत, हे सगळे त्वचा आपली टॉक्झिक झाल्यामुळे सगळ्या गोष्टी होतात. तर आपल्या शरीरामध्ये हे जे टॉक्झिन्स आहेत ते स्किन वाटे, त्वचे वाटे कसं बाहेर जातं, तर ते घामा वाटे. घाम आला की स्किन जी असते ती स्किन आपली नरिश होते, आणि जे विषारी घटक आहेत ते विषारी घटक संपूर्णतः शरीराच्या बाहेर फेकले जातात. आणि त्यानंतर त्यामुळे आपली स्किन जी आहे ती स्किन आपली नरिश सुद्धा होते. तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्वचेची काळजी घेण्यासाठी? तर रोज सकाळी तुम्ही तीळ तेलाने किंवा सरसो तेलाने म्हणजे मोहरीच्या तेलाने आपल्या पूर्ण शरीराची, किंवा खोबरेल तेलाने आपल्या पूर्ण शरीराची मसाज केल्या गेली पाहिजे. मालिश करायची, मसाज करायची छानपैकी. त्यानंतर तुम्ही एक 15 ते 20 मिनिटं सूर्यप्रकाशामध्ये फिरणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिटॅमिन डी, बाकीचे सर्व व्हिटॅमिन्स तुम्हाला मिळतील, आणि त्वचेची कांती सुद्धा तुमची व्यवस्थित व्हायला लागते. त्वचेचा आपला वर्णही सुधारायला लागतो, आणि त्वचेमधले जे टॉक्सिन्स आहेत ते टॉक्सिन्स कम्प्लिटली बाहेर निघायला लागतात. पण आपलं सकाळी कधी फिरणं होत नाही, बरोबर? त्यामुळं थोडं तरी सूर्यप्रकाशामध्ये फिरणं सुरू करा. त्यासाठी गरजेचं काय आहे की तुम्हाला किमान 5 ते 6 वाजता तरी तुम्ही उठले पाहिजे, बरोबर? त्यामुळे प्रत्येकाने एक संकल्प करा की काही झालंच तर सूर्योदयाच्या अगोदर तरी मी किमान उठणारच उठणार. त्याच्यापासून तुम्हाला एवढे सगळे फायदे आहेत, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की जे तुम्ही हजारो लाखो रुपये खर्च करून किती औषधी जरी घेतल्या तुम्ही, तरी त्या गोष्टींची तिथपर्यंत तुम्हाला ते मिळू शकतच नाही, कुठेच मिळू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने या सर्व गोष्टींचा उपयोग करून घ्यावा. आपल्याला निसर्गातून एवढ्या सगळ्या गोष्टी मिळता येते अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये, तर त्याचा आपण प्रत्येकाने उपयोग करून घेतलाच पाहिजे. ठीक आहे. तर आज मी तुम्हाला एक 5 प्रकारचे डिटॉक्स करणारे काही सुपर फूड सांगणार आहे तुम्हाला. ठीक आहे. तर त्यामधलं पहिलं म्हणजे एक लिंबू आणि आले म्हणजे अद्रक. तर आपल्या जेवणामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लिंबू आणि अद्रकीचा जर वापर केला आपल्या भाजीमध्ये, जेवणामध्ये, तर याने काय होतं की तुमचं जे यकृत लिव्हर आहे, हे लिव्हर अधिक प्रमाणात स्वच्छ व्हायला लागतं, त्याचे टॉक्झिन्स पूर्ण शरीराच्या बाहेर निघायला मदत होते. दुसरी गोष्ट मी तुम्हाला बोललोय आवळा आणि तुळस. आवळा आणि तुळशीने काय होते की आपली जी रोगप्रतिकारक शक्ती आहे त्यामध्ये हळद सुद्धा आहे. तर ह्या आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवायला मदत करतात, शरीराची इम्युनिटी बिल्ड करतात, आपल्याला शरीराला आजारी होऊ देत नाही. त्याचप्रमाणे हळद जी आहे ती हळद आपल्या ब्रेनवर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करते. आवळा, त्यामध्ये त्रिफळा परत म्हणजे आवळा, हिरडा, बेहडा, हे सर्वात जास्त आपल्याला रसायन म्हटलं गेलेलं आहे, बरोबर, आयुर्वेदामध्ये, की आवळा, हिरडा, बेहडा याचं जर आपण सेवन केलं तर माणूस हा फक्त म्हणजे आजारी तर पडणार नाही, पण निरोगी राहून तुम्हाला 100 वर्षापर्यंत एक उत्तम दीर्घायुष्य देणार, असं म्हणून त्रिफळाचा उल्लेख आयुर्वेद शास्त्रामध्ये केलेला आहे, की ज्याचा वापर अगोदरचे ऋषीमुनी सुद्धा अधिक प्रमाणात करायचे, बरोबर. त्यानंतर सेंद्रिय फळे आणि हिरवा भाजीपाला, जो की रासायनिक युक्त नसेल, अशा पद्धतीने हिरवा भाजीपाला आणि फळांचा वापर आपल्या जेवणामध्ये आपण केला पाहिजे, की ज्यामुळे आपली शरीराची नैसर्गिकच साफसफाई करता येऊ शकते. दुसरं मी तुम्हाला सांगितले ताक, जिरे आणि मिरे, याने तुमचं गट हेल्थ जे आहे, म्हणजे आपले आतडे जे आहेत ते आतडे अधिक प्रमाणात ताकदवान होतात, त्यातलं सर्व टॉक्सिन्स बाहेर काढता येतं. त्यानंतर ओमेगा फॅटी ऍसिड असणारे म्हणजे बऱ्याचशा बिया असतात, त्यामध्ये अळशी असते, चिया असतं, फिशमध्ये जास्त प्रमाणामध्ये ओमेगा फॅटी 3 असतं, तर ते सुद्धा तुम्ही खाऊ शकता, की त्यामुळे तुमचं B12 पण वाढायला लागतं. म्हणजे B12 डिफिशियन्सी ज्यांना आहे त्यांना ओमेगा फॅटी ऍसिड युक्त जे घटक असतात ते घटक घेणं गरजेचे असतात. तर त्यामुळे तुमचं B12 डिफिशियन्सी पण राहत नाही, B12 सुद्धा आपलं व्यवस्थित मेंटेन राहतं, आणि शरीरातील जे काही अतिरिक्त फॅट आहे, एक्स्ट्रा फॅट आहे, ती सुद्धा शरीराच्या बाहेर काढण्यासाठी अधिक प्रमाणात मदत होते. काय नाही, आता या गोष्टी आपण कशा वापरू शकतो आपल्या लाईफमध्ये? तर सोपी गोष्ट आहे. एक ग्लास तुम्ही सकाळचं गरम पाणी प्यायला सांगितलेलंच आहे, त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकायचा, थोडस एक अर्धा चमचा किंवा 4-5 थेंब अद्रकीचा रस टाकायचा, त्यात 1-2 चमचे जिरे टाकायचे, आणि रोज सकाळी ते प्यायचं. किती वेळ लागणार आहे या सगळ्या गोष्टी करायला?
काहीच नाही. त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस आपण भाजी खातो तर भाजीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात घरच्या सर्व स्त्रियांनी अधिकाधिक प्रमाणात त्यामध्ये अद्रक यूज करावी. अद्रक यूज आपण टाकू शकतो. प्रत्येक जण मसाल्याची भाजी आपल्याकडे जास्त प्रमाणात खातात. तर त्यामध्ये मसाल्याचे सर्व पदार्थ अद्रक असेल, लवंग असेल, जिरे असतील, मिरे असतील, यांचं प्रमाण जास्तीत जास्त प्रमाणात करावं. ठीक आहे. याने तुमची बॉडी कम्प्लिटली डिटॉक्स होऊ शकते. आता हे झालं खाण्याच्या संदर्भात. आता यासाठी आपल्याला आहार झाला, आता विहार. विहार म्हणजे आपली दिनचर्या आणि एक्सरसाइज म्हणजे व्यायाम, हे सुद्धा करणं अतिशय गरजेचं आहे. बरोबर. तर त्यासाठी तुम्हाला काही 5 सवयी सांगतो मी फक्त तुम्हाला. पहिली सवय काय, तर सकाळी उठल्या उठल्या गरम लिंबू पाणी आपल्याला प्यायचंय. बरोबर. दुसरी गोष्ट, तुम्हाला घराबाहेर पडून फास्टमध्ये 30 मिनिटं फक्त वॉकिंग करायचे किंवा मी जी सांगेल त्या पद्धतीने एक्सरसाइज करायची. यामुळे काय होईल की तुम्हाला खूप अधिक प्रमाणात घाम येईल. घाम आला की काय होतं की आपल्या शरीरातले जे विषारी घटक आहेत सर्व ते आपल्या शरीराच्या बाहेर निघून जातात. बरोबर. त्यानंतर काय करायचंय, गेल्यानंतर तुम्ही प्राणायाम करायचं, डीप ब्रिदिंग करायचं. यानं काय होतं की शरीरामधील आपली जी ऑक्सिजनची लेवल आहे ते अधिक वाढायला लागते. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही विषारी घटक लंग्समध्ये जे आलेले आहेत ते लंग्समधून म्हणजे आपल्या बाहेरच्या आजूबाजूच्या वातावरणामुळं जे काही विषारी घटक आपल्या लंग्समध्ये साचलेले आहेत ते सर्व विषारी घटक सुद्धा आपल्याला श्वासोश्वासामुळे शरीराच्या बाहेर काढता येतात. आणि त्यानंतर व्यवस्थित छानपैकी रोज 4 ते 5 लिटर, 3 ते 4 लिटर पिलं तरी भरपूर झालं. 3 ते 4 लिटर पाणी प्या. चहा कॉफी जेवढी होईल तेवढी कमी प्यायची. रात्री झोपताना परत 1-2 ग्लास कोमट पाणी प्यायचं आणि रात्रीची शांत अशी झोप घ्या. किमान 6 ते 8 तासांची झोप तुम्हाला पुरेशी आहे. तेवढी छान झोप घ्या फक्त, म्हणजे तुमची बॉडी ऑटोमॅटिकच कम्प्लिटली डिटॉक्सिफाईड व्हायला लागते. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही सूर्यनमस्काराचा वापर जास्तीत जास्त करू शकता. सूर्यनमस्कार करायचे, डीप ब्रिदिंग करायचं, फास्ट ब्रिदिंग करायचं. या पद्धतीने जर तुम्ही केलं तर निश्चितच तुमचं शरीर डिटॉक्सिफाईड होतं आणि तुमचं आरोग्य आहे ते आरोग्य सुद्धा अधिक पद्धतीने सुधारायला लागतं. ठीक आहे. तर मग आज काय संकल्प घेणार आपण, मीच सांगतो तुम्हाला, की आज स्वतः अशी म्हणायचं की मी माझं शरीर हे नैसर्गिकरित्या डिटॉक्स करणार आहे आणि मी माझं आरोग्य आजपासून सुधारवण्यासाठी कार्य करणार आहे. एक उत्तम पद्धतीचं एक उत्तम आरोग्य मला लाभलं पाहिजे यासाठी मी कटिबद्ध राहील. बरोबर. आणि हे करण्यासाठी तुम्हाला काय काय करायचंय ते सर्व गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत मी उद्यासाठीच्या. डाएट प्लॅन दिलाय. एक्सरसाइजला उद्या सकाळी एक्सरसाइजला हजर राहायचं. आज आपण काय काय केलंय आतापर्यंत ते सगळं लिहून ठेवायचं आणि उद्या आपल्याला काय करायचंय ते मी ऑलरेडी तुम्हाला दिलेलंच आहे. ठीक आहे. एक आपली मीटिंग एक 5 मिनिटात कदाचित ती क्लोज होईल, पण मला अजून काही गोष्टी तुमच्याशी बोलायच्या आहेत. मी लगेच तुम्हाला परत लिंक पाठवेल. लगेच त्या लिंकवरती आपण जॉईन व्हा जर आपला तोपर्यंत हा प्रोग्राम नाही संपला तर. ठीक आहे. आता मला तुमच्याशी आता बोलायचं की तुम्हाला काही अडचण वाटते का, किंवा आजचा प्रोग्राम बघून तुम्हाला काय वाटतंय नेमकं. मला वाटते नवीन आल्यात अंजली वायकोस मॅडम. तुम्हाला अनम्यूट करता असेल तर अनम्यूट करा मॅडम. तुमचा मला वाटतं आज फर्स्ट डेच आहे. अंजली मॅडम तुम्ही अनम्यूट करू शकताय किंवा तुम्ही चॅट बॉक्स मध्ये पण लिहू शकता. ठीक आहे. तोपर्यंत जयश्री मॅडम, काळुसे मॅडम. ओके. मला वाटते परत हा बोला अंजली मॅडम. अं, काय म्हणता सर, आजच जॉईन झाले मी. अच्छा. ओके ओके चालेल. मग सकाळी मॉर्निंगला एक्सरसाइजला वगैरे नव्हतात ना तुम्ही. ठीक आहे. नाही, चालेल. माझा नंबर आता ऍड केला संध्याकाळी. बरं बरं. ठीक आहे चालेल. हो, उद्याला लागल्यास छान तुम्ही वाटलं मला सर. तसं मेसेज करा. ठीक आहे. उद्याला लागल्यास तुम्हाला कम्प्लीट डाएट प्लॅन वगैरे तुम्हाला सर्व पाठवून देईल. तुम्ही जर ग्रुपमध्ये आजच जॉईन झालात तर उद्याचा तुम्हाला डाएट प्लॅन मिळालाय का त्या ग्रुपवरती मग. नाही, अजून नाही मिळालं. ओके. मला तुम्ही एक पर्सनली मला एक व्हॉट्सअपला मला मेसेज टाकाल. मी तुम्हाला सर्व टाकून देतो तसं. ठीक आहे. तरी आज तुमचा ठीक फर्स्ट आहे. डेच होता. तुम्हाला ऐकून कसं वाटलं तुम्हाला. छान वाटलं सर, छान माहिती सांगितली तुम्ही. अच्छा. ओके चालेल. ठीक आहे. थँक्यू. हो, थँक्यू सर. चालेल.
अजून कुणाला काही विचारायचंय, कुणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता, बोलू शकता. हॅलो. हा बोला. अहो सर, ते मटकी आणि त्याच्यामुळे थोडं पोटच फुगल्यावानी वाटतं. हा, नाही ते होणारच थोडं. कारण काय असतं की मटकी आणि चणे हे जे खातो ना आपण, तर ते पचायला खूप जड हम्म. असतं. लवकर पचन होत नसतं त्याचं, बरोबर. तर त्याच्यामुळं हा. ते खूप जास्त प्रमाणात नाही खायचे आपल्याला. एक 50-100 ग्रॅम जरी तुम्ही 50 ग्रॅम जरी तुम्ही खाल्लेत तर खूप, म्हणजे छोटा बाउल भरून, छोटं वाटी भरून फक्त खायचं. ठीक आहे. आणि त्यावरती मी हा. सांगितलं तसं शेंदे मीठ किंवा काळं मीठ आणि तिळाचं तेल हे टाकून जर तुम्ही जर खाल्लं तर त्यांना प्रॉब्लेम येत नाहीत. ओके. ओके. शेंदमीठ टाकलं होतं सर. हा, शेंदे मीठ टाकून घ्या. एक किती 2च दिवस झाले ना, 2-3 दिवस कंटिन्यू घ्या. 4 दिवस झाले सर. एक 5-7 दिवस कंटिन्यू घ्या. गॅसेस होत आहेत का जास्त? नाही एवढं नाही, पण तरी पण असं पोट याच्यासारखं वाटतं, असं की जसं जाम बहुत जाम जास्त वाटतंय हे ना, झालं. हा. पोट भरल्यासारखं वाटतं ना. हा, भरल्यासारखं. हा, तर मग ते भूक लागू नये त्याच काम करतं ते मोस्टली. आपल्याला भूक लागू नये त्यासाठी होतं. पण ठीक आहे, त्यात जर काही वाटत असेल तुम्हाला डायजेशनसाठी तर मी त्याआधी तुम्हाला हा, सांगेल परत. 1-2 दिवस अजून आपण वाट बघूयात. ठीक आहे. चालेल मला सर. वाटतं अनिल भाऊ ओके तुम्ही सर. पण अगोदर रनिंगला जात होता. तर तुम्ही किती किलोमीटर हो, रनिंग करत होतात रोज? मी काय सर 1-1.5 किलोमीटर, 1.5-2 किलोमीटर जास्तीत बरं. जास्त. आणि आज तुम्ही एक्सरसाइज करताय, आज तुम्ही एक्सरसाइजला होतात. तर या 20 हो. मिनिटामध्ये एक्सरसाइज मध्ये आणि सकाळच्या तुमच्या फिरण्या रनिंग मध्ये तुम्हाला हा. कोणती गोष्ट जास्त फायदेशीर वाटते? एक्सरसाइज मध्ये वाटतात सर, रनिंग मध्ये काहीच नाही. अच्छा, ओके. तेच आपल्या हो. आज मला वाटतं गायकवाड मॅडम आज नाही आहेत आपल्या. मला सगळ्यांना सांगायचंय की बरेच जण काय करतात, अर्धा तर पाऊण तास, एक एक दीड दीड तास पण फिरतात. 5-5, 10-10 किलोमीटर सुद्धा फिरणारे लोक आहेत. पण तरी त्यांच्या फॅट लॉस मध्ये, वेट लॉस मध्ये तेवढा फरक पडत नाही. कारण की आपली चालण्याची पद्धत ही त्या पद्धतीने राहत नाही, किंवा तेवढं जेवढं शरीराचं एक्झॉस्ट व्हायला पाहिजे, शरीराचं जेवढं एक्झर्शन व्हायला पाहिजे तेवढं त्या पद्धतीने होत नाही. त्यामुळं सुरुवातीच्या लोकांनी तर सर्वांनी वॉकिंग सुरू केलीच पाहिजे. त्याबद्दल तर अजिबात दुमत नाहीये. रोज प्रत्येकाने सकाळ संध्याकाळ 35 ते 40 मिनिटं फिरलंच पाहिजे. पण त्यासोबत तुम्ही जर एक्सरसाइज जर सुरू जर केली तर त्याने खूप अधिक प्रमाणात आपल्या शरीरातले सर्व टॉक्झिन्स पण बाहेर जातात आणि फॅट लॉस व्हायला, वेट लॉस व्हायला खूप अधिक प्रमाणात मदत होते. ठीक आहे. ओके. चालेल. अजून वेट कुणाचे काही प्रश्न? हा बोला ना. वेट वेट लॉस मध्ये झालं सर, 2,800 कमी झालं सर वेट. 2,800 कमी झालं. हो. खूप छान, खूप छान. आता फक्त साईजेस पण मला बघायचे आहेत तुमच्या परत. म्हणजे हा. 4 दिवसातच एवढं झालंय तर खूप चांगलं. आता फक्त हेच आपल्याला मेंटेन ठेवायचंय. पुढच्या 7 दिवसाच्या चालेल सर. प्रोग्राममध्ये तुम्ही आहातच, कारण तुम्ही सगळ्या गोष्टीमध्ये ऍक्टिव्ह आहे. सकाळी पण तुम्ही असता, ओके. संध्याकाळी पूर्ण मीटिंग मध्ये असता, आणि विशेष म्हणजे मीटिंग सुरू झाल्या झाल्या असतात. चालेल, ओके सर. त्याबद्दल तुमचे विशेष आभार. धन्यवाद सर. कारण काय जे लोक करतात ना, तर मग आम्हाला पण खूप चांगला इंटरेस्ट येतो या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. तसेच आमच्या बरं बरं. जयश्री मॅडम सुद्धा आहे. जयश्री मॅडम पण रोज सर्व मीटिंगला हजर असतात, सर्व गोष्टी तेवढ्याच याने करतात. चालेल, ठीक आहे. अजून काही कुणाचे काही प्रश्न मग? मिसाळ साहेब, काय नाही तुमचे प्रश्न? पोटावर जास्त चरबी आहे सर, त्याच्यासाठी स्पेशल एक्सरसाइज काही आहे का? स्पेशल एक्सरसाइज आजचं जे होतं ते त्यासाठीच आहे. उद्या आपण परत लाईन पोझिशन मधले घेण्याचा विचार करतोय. तर त्यामध्ये जे आहे ते पोटावरती अजून जास्त प्रमाणात ताण येऊन पोटावरची चरबी कमी होणार आहे. उद्याच्या सेशनला तुम्ही सकाळी हजर राहा 6:30ला. ठीक हो आहे. सर. हो 6:30 किंवा हो 8:30, 7:45ला होईल. ठीक आहे. एक 15 मिनिटं अगोदर हो. लिंक येईल तुम्हाला फक्त. ओके. ओके चालेल. सर. ठीक आहे. मग बाकी कुणाला काही प्रश्न असतीलच अजून तर मला तुम्ही व्हॉट्सअप मेसेजला पर्सनली मेसेज करा. मी तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. चलो बाय, गुड नाईट.